मी नाही ऐकलं तुमचं। तुम्ही मला म्हणाला होता मी येईपर्यंत जागची हलू नको, आणि मी खोली बाहेर पडले, आणि हे सगळं मला मागच्या सगळ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे। देवाने माझं बाळ त्याच्याकडे बोलावून घेतलं। चिंगी नको बोलूस असं। देवाने मला का नाही बोलवलं त्याच्याकडे वहिनी? देवाला पण मी नकोशी झाले। चिंगी बाळासाठी आतापर्यंत तग धरून जगत होते ना वहिनी, आता कशासाठी जगू मी? ओके बास, शांत हो बरं आता। मला नाही जगायचंय वहिनी। हे बघ चिंगी, आपला जन्म होणं आणि आपला जीव जाणं या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात। त्यामुळे आपल्याला जे मिळालंय ना ते आपल्या हाताने नाही घालवायचं। मग देवबाप्पा आहे ना, तू अजून नाराज होतो आपल्यावर। त्याने दिलंय ना तुला हे आयुष्य, मग त्याचं तू काय करतेस? तू ते कसं योग्य पद्धतीने त्या आयुष्याचा वापर करणार आहेस या सगळ्याकडे लक्ष असतं हा देवाचं। आज इतकी वर्ष तुला कोण वाढवतंय? कोणी मोठं केलं तुला? आई बाबांनी केलं ना तुझ्या। आज ते काय विचार करतायत? तू कुठेतरी छान आहेस, आनंदात आहेस। मग आपण असं काहीतरी करायचं का ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळलंय? त्यांचा विचार करून स्वतःला सावर आता। अशा एखाद्या नालायक पुरुषापायी ज्याने तुझी आता ही अवस्था केली आहे, त्याच्यापायी आपला जीव नाही खर्च करायचा चिंगी। जगामध्ये अंशुमन सारखी खूप मुलं आहेत आणि तुझ्याच सारख्या खूप चिंगी सुद्धा आहेत। त्यामुळे त्या प्रत्येक चिंगीसाठी त्यांचा आधार बनायचा आहे तुला। करू शकणार आहेस तू? हो। चल मग आता डोळे पुसायचे आणि लवकर बरं व्हायचंय आपल्याला। स्वतःच्या पायावर उभं राहायचंय। खूप शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचंय आपल्याला। वहिनी, तुम्ही जेवढं काही केलंय ना माझ्यासाठी, ते माझ्या सख्या आई वडिलांनीही माझ्यासाठी केलं नसतं कधी।